आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि आता आव्हाडांविरोधात भाजपा संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे असं कळतंय। कारण भाजपने हा एक आक्रमक पवित्रा आता घेतलाय। आंबेडकरांच्या फोटो संदर्भात काल महाडमध्ये जो सगळा प्रकार घडला त्याच्यावरून आता राजकारण प्रचंड तापलेलं आहे। आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय असंही कळतंय। भाजप आणि इतरही सगळे जे पक्ष आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो संदर्भात काल जितेंद्र आव्हाडांच्या हातून जो प्रकार घडला त्याबाबत आता संपूर्ण राज्यभर भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे। प्रचंड आक्रमक भूमिका भाजपकडून घेतली गेलेली आहे। महाडमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालाय आव्हाडांविरोधात असं कळतंय। तर आंबेडकरांच्या फोटोसोबत घडलेला जो प्रकार आहे त्याच्याबाबत आता प्रचंड आक्रमक भाजपचे सगळे कार्यकर्ते झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आव्हाडांचं जे निवासस्थान आहे त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे असं देखील समजतंय। कारण भाजपकडून थेट इशारा दिलाय की संपूर्ण राज्यभरात आम्ही आंदोलन करणार, आव्हाडांचा निषेध व्यक्त करणार। त्याच्यामुळे तणावाची परिस्थिती ही केव्हाही निर्माण होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्त जो आहे आव्हाडांच्या घराबाहेरचा तो वाढवला गेलाय। ही दृश्य सध्या आपण बघतोय भाजपच्या आंदोलनाची। जितेंद्र आव्हाड यांनी काल आंबेडकरांच्या फोटो संदर्भात जो प्रकार केला त्याच्यावरून हा सगळा निषेध नोंदवला जातोय। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। निकेश, भाजप कार्यकर्ते तुमच्या मागे आम्हाला दिसत आहेत, त्यांच्याकडे पोस्टर्स आहेत, थेट त्यांच्या भावना जाणून घ्या। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे याबाबत आणि पोस्टर्स नेमकं काय आशयाचे आहेत? नक्कीच रिद्धी, जर आपण पाहिलं तर महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो संदर्भात जो काही प्रकार घडला त्याचा राज्यभर निषेध होताना पाहायला मिळतोय। खरं तर आज राज्यभर भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर ठाण्यातनं पहिलं आंदोलन जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांकडनं सुरू झालेलं आहे। जितेंद्र आव्हाडांचा फोटो घेऊन जे आहेत ते जोरदार आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर ठाण्यातनं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आव्हाडांच्या विरोधात जे आहे ते जोरदार घोषणाबाजी जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांचं जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील रात्रीपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी पोलिसांनी देखील घेतलेली आहे आणि अशाच प्रकारचं आंदोलन संपूर्ण ठाणे शहरामध्ये होणार आहे। भाजपकडनं ठाण्यामध्ये एकूणच 4 ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे आणि पहिलं आंदोलन जे कोर्ट नाक्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याखाली भाजप कार्यकर्ते जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। आव्हाडांचे पोस्टर हातात घेऊन जे आहेत ही घोषणाबाजी जी आहे ती खरं तर सुरू आहे। ज्या वेळेला हा प्रकार घडला तेव्हापासूनच ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। त्यामुळे आव्हाडांच्या अडचणीत जी आहेत ती वाढ देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातनं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर अशाच प्रकारचं आंदोलन जे आहे ते संपूर्ण राज्यभर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे दिवसभर आता या आंदोलन कशा प्रकारचं असतं ते देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे। रिद्धी, निश्चित। आणि निकेश, ही सगळी घोषणाबाजी होताना सुद्धा आपण पाहतोय, सध्या स्क्रीनवर आपण 2 दृश्य बघतोय। एकीकडे आव्हाडांचं जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर भाजप कार्यकर्ते त्यांचा निषेध व्यक्त करतायत, घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे दृश्य आहेत थेट नागपुरातली। नागपूरमध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी काल आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून जे कृत्य घडलं त्याचा निषेध केला जातोय। बाबासाहेबांच्या फोटो संदर्भात जो प्रकार घडला त्याच्यावरून भाजपाकडून संताप व्यक्त केला जातोय, घोषणाबाजी केली जाते।